ते जे ब्रिजचं काम चालू आहे त्याचे ड्रोन शॉट घेतले आणि आता आपण पुढे निघतोय. तिथे जे काम करणारे वर्कर्स होते ते लगेच ड्रोन बघितल्यावरती जरा बघायला आले. त्यांना पण ड्रोन दाखवला, खुश झाले तेवढेच. त्यांना थोडी माहिती विचारली, माहिती एवढी गर्डर वगैरे कसे बनवतात, काय करतात, ब्रिजचं काम कसं होतं ते सगळी व्यवस्थित त्यांनी माहिती दिली. सांगतो थोडक्यात तुम्हाला. पण आता इथे बघा, हे जुन्या रोडने आपण आता जातोय पुढे आणि हा जुना पूल आपला. हे आलं गाव, दाभोळे गाव. आता हे पूर्ण गाव स्किप होईल भविष्यात. बाहेरच्या बाहेर आपण पुढे कनेक्ट होऊ. तर ते वर्कर्स होते ते सांगत होते की ब्रिजच्या वर जे गर्डर्स बनवले जातात आणि त्याच्यानंतर वर रोड येतो, ते गर्डर वगैरे सगळं ते इथेच बनवतात. इथे म्हणाले पुढे गेल्यानंतर आम्ही सगळं ते बनवतो आणि 4 मोठ्या क्रेन्सच्या सहाय्याने तो गर्डर उचलला जातो आणि त्या पिलर्सवरती आणून ठेवला जातो. तर सगळं प्रोडक्शन ते इथल्या इथेच करतात. हे सुद्धा त्यांचेच सगळे ट्रक वगैरे दिसत आहेत. हे बघा, हे सगळे इथे जी खडी वगैरे येऊन पडली आहे ते माझ्या अंदाजान तीच क्रश करून त्याच्याच सहाय्याने ते गर्डर्स वगैरे बनवत असणार इथे. आणि बाहेरचं टेम्परेचर न भूतो न भविष्यती 37 डिग्री टेम्परेचर आत्ता आहे. कारण बाहेर मी आत्ता ज्या वेळेला ड्रोन शॉट घेण्यासाठी उतरलो, हाताला असे चटके जाणवत होते. भिंगातनं आपण चटके द्यायचो लहानपणी, मित्रांच्या वगैरे हळूच चटका द्यायचो भिंगाचा वापर करून. तो एक चटका जसा बसायचा तसा चटका तिथे आता बाहेर मला जाणवत होता. टेम्परेचर बघा, 37 टेम्परेचर झालंय. इकडचं काम अजून तसं थोडं धीमी गतीच वाटते, एवढा स्पीड नाही दिसत आहे. कारण हे खडक फोडून काढून त्यातनं रस्ता जाणार आहे. हा जो एरिया आहे हा सगळा दगडाचा एरिया आहे. मागे मी अनेक वेळेला सांगितलं सगळे दगड फोडायला वेळ लागतो. आता थोडासा बायपास रस्ता त्यांनी दिलाय, त्यातनं आपण आलो. नाही तर पूर्वीचं ते डाव्या हाताला वरनं वळण होतं, त्या वळणातनं यावं लागायचं. आत्ता तेवढा वळणाचा भाग त्यांनी कट केला आणि एक सरळ रस्ता करून दिलाय. खडबडीत आहे पण सरळ केलाय. लेनचं पण कॉन्क्रीट करण्याचं काम झालंय, क्युरिंग चालू आहे. उजवी बाजू थोडाच भाग, तर पुढे इथे परत अजून बेसचं काम चालू आहे. अजून बेसच फक्त करून झालाय, बाकी सगळंच काम चालू आहे. पलीकडे सुद्धा पहिला बेस नंतर तो जो फायनल कोट असतो त्या कोटचं काम चालू आहे.
इकडे मात्र पुढची लेन, दोन्ही साईडच्या लेन झालेल्या आहेत, फक्त पलीकडची लेन अजून ओपन नाही केलेली. आता आपण कुठे आलोय कळत नाही. मेढेगाव गेलं का यायचंय काय समजतच नाही. तिथे आता काहीतरी बोर्ड दिसत आहे बघा, मेढेगाव आलं, सुर्वेवाडी. डाव्या हाताला मेढेगाव, सुर्व्यांची घरं असतात, सुर्वेवाडी. खडखड 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 खडाड. आणि मस्त अशा कडकडीत उन्हातनं आपण प्रवास करतोय. अर्थात गाडीत काहीच जाणवत नाही, पण टू व्हीलरवरनं जाणारे असतात त्यांचं जरा मला उगाचच वाईट वाटतं. एवढे चटके सहन करून टू व्हीलरवरनं फिरायचं. एक काळ होता मी सुद्धा असा टू व्हीलरवरनं फिरायचो. त्यावेळेला अर्थात एवढा म्हणजे एवढी हीट नव्हती, वातावरण एवढं हीट नव्हतं, उष्णता होती नाही असं नाही, पण हे आता 37-40 म्हणजे जरा टू मच व्हायला लागलं. नाहीतर त्यावेळेला सुद्धा मी 2000 साली पहिली टू व्हीलर घेतली. 2000 सालापासून 2008 सालापर्यंत, डिसेंबर 8 टू व्हीलरवरनं 8 वर्ष फिरलो. भरपूर फिरलो, पाऊस ऊन. पण आता मागच्या ट्रिपपेक्षा ह्या ट्रिपमध्ये एवढं नक्की सांगेन की रस्त्याची कंडिशन ठीक आहे, अगदी काही पूर्ण वाईट नाही आहे. आता पुढे साखरप्याजवळ बघायचं आपल्याला काय झालंय, पण तरी आत्तापर्यंत इथपर्यंत तरी ओव्हरऑल कंडिशन चांगली आहे, अगदीच काय वाईट नाही आहे. म्हणजे पहिल्या सुरुवातीला जे अगदी खड्डे नुसते होते आणि पावसाळ्यात तर सगळा चिखल होता. आता पावसाळ्यातली कंडिशन काय होती मला माहिती नाही आत्ताची, पण आत्ता ह्या केसमध्ये तरी आपली अवस्था ठीक आहे म्हणायला हरकत नाही. म्हणजे सुसह्य आहे प्रवास तसा. 1-2-3 ठिकाणचे खडबडीत रस्ते सोडले, बाकी तसा काही इश्यू वाटत नाही इकडे. आणि कामाची गती हायवे 66 पेक्षा इकडे बऱ्यापैकी फास्ट आहे. आता साखरपा जवळ आलाय. हा व्हिडिओ पण साखरप्यामध्ये थांबवूया, नंतर परत आपण भेटूच. ज्यांनाही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही कृपया सबस्क्राईब करा चॅनल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये सांगा. जेवढे सबस्क्रायबर्स जास्त मिळतील तेवढं आम्हाला आणखीन काम करायला हुरूप येईल. व्ह्यूज जेवढे जास्त असतील तेवढंही आम्हाला बरं वाटतं की चला कोणतरी आपले व्हिडिओ बघतोय. एक गंमत म्हणून आम्ही हे करतोय, म्हणजे प्रोफेशन म्हणून काय हा व्हिडिओ करण्याचा माझा भाग नाही. मला फिरायची आवड आहे आणि लोकांना जास्तीत जास्त माहिती देण्याची आवड आहे, त्याच्यासाठी मी हे व्हिडिओ बनवतो. आता साखरपा जवळ आलं, म्हणजे आलंच आता इथे. साखरपा जंक्शनला आपण हा व्हिडिओ थांबूया. पुन्हा एकदा आव्हान, माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. साखरपा जंक्शन आलं, छत्रपती शिवाजी महाराज चौक. इथून उजवीकडे साखरपा गाव आणि डावीकडे देवरुख रस्ता, आणि आपण जाणार सरळ. हा व्हिडिओ आता मी इथे थांबवतो. धन्यवाद.